आहे काळबादेवी गावचं. तर आज आहे गोकुळाष्टमी आणि आज आपण आता जातोय एका इव्हेंटसाठी. दहीहंडीचा इव्हेंट आहे. या दहीहंडीला आपण आता जातोय. ती आहे वाटत जिल्हा परिषद ग्रुप आणि बाबूशेठ पाटील मित्रमंडळ. सेटअप तर लाव झाला. आलोय, पोहोचला इकडे आपण आता. पुढून दाखवतो तुम्हाला. ऑगस्टची लाइटिंग वगैरे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हॅलो आणि नमस्कार सर्वांना. तर आज आहे गोकुळाष्टमी आणि आज आपण आता जातोय एका इव्हेंटसाठी. दहीहंडीचा इव्हेंट आहे आणि तो आहे रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्येच खंडा गावामध्ये. तर जाऊया आपण. लाईव्ह इव्हेंटसुद्धा बघूया आणि आपली माणसं कामसुद्धा कशी करतात ते बघूया. आणि चला आता दहीहंडी बघूया या ब्लॉग थ्रू. चला. इकडे दहीहंडीच्या इव्हेंटला खास म्हणून जातोय ड्रोन फ्लाय करण्यासाठी. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला ड्रोन शॉट बघायला येतील दहीहंडीचे. तर नक्की एन्जॉय करा हा ब्लॉग. पूर्ण एन्जॉय करा आणि भेटू आपण आता मध्येच ट्रॅव्हल करताना. इथून खंडाळ्याला आपण आता कार घेऊन. पाऊस थांबलाय थोडाफार. तर भेटू आता मध्येच आपण कारमध्ये ट्रॅव्हल करताना. चला. चेंज आहे प्लॅनमध्ये. टीम तर पोहोचली तिकडे आता आणि मी थोडा लेट जाणार आहे. आणि सडन चेंज म्हणजे मग आता जातोय काळबादेवी. कारण 2 दिवस मी बाहेरचंच खातोय. त्याच्यामुळे आई साहेबांनी बोललंय घरी जेवायला. तर आपण आता जातोय जेवायला घरी काळबादेवीत. चला जातोय घरी जेवायला. चला आता आलोय काळबादेवी गावच्या प्रवेशद्वाराने. लाल परी दिसली आपल्याला आता मस्तपैकी. हे प्रवेशद्वार आहे काळबादेवी गावचं. A few moments later. तर आता जेवलोय आणि काळबादेवीतून निघतोय आता खंडाळ्यामध्ये जायला. तर चला जाऊया आपण आता दहीहंडी वगैरे डायरेक्ट. अजून एक दहीहंडी. दहीहंडीला आपण आता जातोय. ती आहे वाटत जिल्हा परिषद ग्रुप आणि बाबूशेठ पाटील मित्रमंडळ. जे आपण कबड्डीचे सामने बघितले होते नांदिवडेमध्ये, जयगड जांदिवडेमध्ये. त्यांनीच ही ऑर्गनाईज केली दहीहंडी बाबूशेठ पाटील. आणि तिकडेच आपण आता जातोय. दहीहंडी लाईव्ह करण्यासाठी खास करून मी ड्रोन उडवायला जातोय. कारण आपलं ब्रॉडकास्टिंग युनिट आहे तिकडे रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह आणि महा इव्हेंट्स लाईव्हचं. तर तिकडे ड्रोन फ्लाय करायचं आहे. त्याची रिक्वायरमेंट होती तशी. तर त्यासाठी खास जातोय. चला जाऊया आपण आता. बघूया तिथेच पोचून आत्ता दहीहंडी कशी. आणि तर फोन कॉल होता. तर कसं आहे ती जी दहीहंडी आहे त्याच्याबद्दल मी खरंच खूप ऐकलं आहे. म्हणजे मी जेव्हा या ब्रॉडकास्टिंग युनिटमध्ये नव्हतो आणि जेव्हा शिकत होतो किंवा जॉबला होतो तेव्हा तिथलं ऐकलंय की तिथे खूप सारे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातले मोठे मोठे जे गोविंदा पथक आहेत ते तिकडे येतात आणि 7 ते 8 थर लावतात. तर आपल्याला तो थरार आज बघायला मिळेल आणि या ब्लॉग तर तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल तो थरार. तर आपण जातोय तिकडेच. तर डायरेक्ट आपण आता तिथे खंडाळ्यात गेल्यानंतर भेटूया. कारण तिथे टीम तर पोहोचले, काम तर चालू झालं तिकडे. आपण आता जाऊन बघूया कसं काम करतात आणि काय करतात आपल्याला. चला. मस्त आणि सुंदर रोड आहे बघा. आजूबाजूला दोन्ही साईडला झाडं
आणि हा रोड आहे तिवराड मार्गे. आपण आता जातोय जाकादेवीत आणि तिकडनं जातो आपण खंड्यात. आणि आपण आलोय आता काबोईतून कोतोडे मार्गे या रोडला. दोन्ही साईडला मस्त झाड आहेत आणि आजूबाजूला इकडे जांभरूड वगैरे आणि खरवते वगैरे गाव आहे. आणि खरंच खूप मस्त रोड आहे. आजूबाजूचा निसर्ग पूर्ण हिरवळ आहे आणि पूर्ण समोर पाऊस पडतोय. क्लायमेट बघा एकदम किती मस्त आहे ते. मस्त रोड आहे. दोन्ही साईडला हिरवळ आहे आणि बाजूला एकदम रोडच्या कडेलाच येल्लो अशी झाडं आली आहेत. म्हणजे ती गौरीची झाडं असतात गणपतीमध्ये वापरतो ती. आणि त्याच्यावर फुलं आहेत आणि मस्त वाटतं एकदम पूर्ण येल्लो असा आणि हिरवळ असलेला रोड. आणि आपण आता जातोय ट्रॅव्हलिंग करत. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय. मस्त वाटतंय. आणि आजूबाजूला इकडे बघत असाल तुम्ही हापूस आंब्याच्या बागा आणि या साईडला काजूच्या बागा. हे आहे कोकण मित्रांनो. आणि ही साईड सुद्धा आहे कोकणची जी अजूनपर्यंत जास्त कोणी एक्सप्लोर नाही केली. बाहेर हायवेला पडतोय. राईट साईडला जो रोड जातोय तो निवळीत जातोय इथून इथे. आणि हा लेफ्ट साईडला जो रोड जातोय तो डायरेक्ट जातोय आता जयगडला. आणि ह्याच रोडने आपल्याला जायचंय आता खंड्यात. आणि चला जाऊया आपण आता मस्त मी ड्राईव्ह करत हायवेवरून खंड्यामध्ये. टप्पा लावत आला आलोय पोहोचला इकडे आपण आता. फोडून दाखवतो तुम्हाला. hours later.
संपलाय, वाजलेत आता 11:30 आणि आता जातोय आम्ही. ऑगस्टची लाइटिंग बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. बँक ऑफ इंडियाची बिल्डिंग आहे समोर आहे ती, JK फाईलला असते ती. आणि मस्त लाइटिंग केली रे, एकदम ॲस्थेटिक आणि परफेक्ट वाटतंय 15 ऑगस्टसाठी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिन. वाजले ऑलमोस्ट 12:30. तुम्हाला सोडलं, खरं तर जायचं होतं करबुड्यापर्यंतच, पण त्याच्या भावाला असं वेगळं काहीतरी दिसलं म्हणून मला त्याला पूर्ण घरपर्यंत सोडायला लागलं, वांद्रीपर्यंत. वांद्रीतून मी ऑलमोस्ट 12:10 निघालो होतो. आता 12:36 झाले आणि मी पोचलो आहे आता JK फाईल्सला. म्हणजे 5 मिनिटांनी मी घरी पोचेन. तर हा व्लॉग इतकाच होता. दहीहंडीचा कार्यक्रम बघितलात तुम्ही, वाटत खंडाळामधला, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातली सगळ्यात मोठी दहीहंडी जिकडे होते तिथे. ऑलमोस्ट 7 थर बघितले आपण, 7 थर, आणि ड्रोन शॉट सुद्धा एन्जॉय केला असाल. आता घरी जाऊन काय जेवणार आहे मी आणि झोपणार आहे. बाहेर काय खाल्लं नाही कारण तब्येत ठीक नाही आहे माझी. तर हा व्लॉग इतकाच होता. जर काही कारणास्तव तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्लॉगला एक लाईक करा. काय आवडलं आहे व्हिडिओमध्ये ते नक्की कमेंट करा, किंवा अशी एक कमेंट करा, गोविंद रे गोपाळ. आणि भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगसोबत. बाय, काळजी घ्या.